बघा पहिला क्वेश्चन दिलाय आपल्याला AC इज इक्वल 33 दिली आपल्याला, CB ची व्हॅल्यू 44 म्हणजे आपल्याला ही साइड AC 33 सांगितलेली, त्याच्यानंतर BC सांगितलेली 44, आपल्याला विचारले CO ची किंमत काढा. बघा अँगल ACB हा 90 डिग्री क्रिएट होतो. का बरं? कारण की हा अँगल मेड इन सेमी सर्कल रिजन. म्हणजे बघा सेमी सर्कल रिजन कसं ओळखायचं मी तुम्हाला अगोदर सांगितले. हा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलची जी पूर्ण साइड आहे AB ही काय झालेली आपली डायमीटर झालेली. म्हणजे कोणत्याही ट्रायंगलची एक साइड पूर्णपणे अशी जर डायमीटर हे आपल्याला तयार होत असेल तर तिथं जो अँगल मेड होणार आहे तो कोणता किती डिग्रीचा असणार आहे? 90 डिग्रीचा असणार आहे. म्हणजेच आपला अँगल ACB किती डिग्रीचा असणार आहे? 90 डिग्रीचा असणार आहे. तर आपला जो ट्रायंगल तयार होणार आहे कोणता? ट्रायंगल ACB हा कोणता ट्रायंगल असणार आहे? राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. कोणता ट्रायंगल असणार आहे? राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय असतो तो? बघा अँगल कोणता 90 डिग्रीचा? C. त्याच्या समोर साइड कोणती? AB. त्याचा होणार स्क्वेअर. AB चा स्क्वेअर आहे AC चा स्क्वेअर बरोबर अधिक आहे BC चा स्क्वेअर. AC ची व्हॅल्यू दिली 33 त्याचा करा स्क्वेअर. BC आहे 44 त्याचा पण करा स्क्वेअर. 33 चा सॉल्व्ह केलं तर आपल्या इथं 1089. नंतर 44 चा सूत्र करता आपल्याला किती येतं बघा. ज्याला माहित नाही 44 33 स्क्वेअर कसे काढायचे त्यासाठी तुम्हाला बेसिक मध्ये सांगतो. 44 चा गुणाकार कसा करायचा? या दोघांचा उभा गुणाकार करायचा 4 चौक 16. ह्या पण दोघांचा उभा गुणाकार 4 चौक 16. आता तिरकस गुणाकार करायचा 4 चौक 16 4 चौक 16 16 16 32. दोन इथं लिहायचे 3 इथं 6 3 दोघांची बेरीज 2 1 3 असं 6 3 9 आणि 1 म्हणजे आपलं 44 चा स्क्वेअर किती आला? 1936 आला. बघा या दोघांची सम केली तर ती येते बघा आपण बेसिक मध्ये करून घेऊया दोघांची सम. AB चा स्क्वेअर ती येते बघा 9 6 15 हातचा आला 1 8 4 12 गुणाचा हातचा आला 1 20 आणि 10 30 म्हणजे आपला आन्सर AB चा स्क्वेअर आले 30 25 म्हणजे AB ची व्हॅल्यू किती येणार आहे आपली? बघा मी तुम्हाला एक पाठीमागच्या ह्याच ग्रुप चॅनल मध्ये कोणत्याही नंबरच्या व्हॅल्यू जर 5 असेल त्याचा स्क्वेअर कसा करावा ह्याची मेथड सांगितली. त्याचं ऍप्लिकेशन आता रिव्हर्स ऑर्डर आपण बघूयात. 25 आहे म्हणजे कोणाचा स्क्वेअर असणार आहे तो 5 चा 30. अशा दोन संख्या बघायच्या आजूबाजूच्या ज्याचा गुणाकार 30 आला पाहिजे. तर 5 आणि 6 या दोघांचा गुणाकार 30 येतो. तर 5 किंवा 6 यापैकी कोणती संख्या निवडायची? 5 ची संख्या निवडायची. तर आपला आन्सर AB ची व्हॅल्यू किती आली? 55. याच क्वेश्चनचे काही बेसिक आणखी एक्झाम्पल मी आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओ मध्ये दिले आहेत ते पण तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा आपल्याला AB दिली म्हणजे बघा पूर्ण डायमीटर आपल्याला मिळाली. बघा AB पूर्ण डायमीटर मिळाले तर आपण लक्षात देता आपल्याला AO BO आणि CO ह्या काय झाल्या? रेडियस झाल्या. मग आपण लिहू शकतो की AO BO आणि CO ह्या काय येतात? रेडियस येतात. आणि आपल्याला माहिती आहे डायमीटरचे अर्ध कोण असते? रेडियस. तर रेडियस कोणती आपली? CO ही असणार आहे AB च्या अर्धी. AB किती आहे? 55/2 म्हणजे किती? 27.5. तर आपलं ऑप्शन असणार आहे बघा ऑप्शन नंबर 2. समजलं? या पद्धतीने आपण दुसरा क्वेश्चन पण बघूया. बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपण एक फिगर काढून घेऊ अगोदर छोटी. विद्यार्थी मित्रांनो आपण स्कॉलरशिप या बॅचची तयारी करतो त्यामुळे आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात राहिली पाहिजे. इथे आपल्याला स्टेप इम्पॉर्टंट नसून आपल्याला आन्सर MCQ मध्ये आहे सांगायचंय. त्यामुळे आपल्याला किती कमी वेळामध्ये आपण ह्या आन्सरच्या स्टेप तयार करतो हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींच्या स्टेप ह्या समजून घेण्याची स्पीड ठेवा. बघा आपल्याला काय सांगितलंय? AB AC BC हे 3 कॉर्ड आहेत.
इक्वल आहे जर म्हणजेच आणि ह्या 3 कॉर्ड नसून एका ट्रायंगलच्या साईड पण दिसत काय तर त्यामुळे हा ट्रायंगल कोणता झाला इक्विलॅटरल ट्रायंगल कोणता ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल लक्षात आलं इक्विलॅटरल ट्रायंगल झाला म्हणजेच काय कोणते अँगल A इज इक्वल टू अँगल B अँगल C किती झाले बाजू सगळे 60 डिग्री का इक्विलॅटरल अँगलच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते म्हणजे तिन्ही अँगलची बेरीज असते प्रत्येकी 60 60 60 असं एकूण 180 डिग्री तर अँगल ABC किती झाले 60 डिग्रीचे आता लक्षात घ्या अँगल LBC आपल्याला विचारलाय LBC म्हणजे कोणता अँगल विचार आपल्याला हा LBC बघा हा दोन अँगल बरोबर दिसतात का नाही सेम पहिला कोणता आहे आपला LBA LBC आपला LBC विचारलाय LBC काय असणार आहे हाफ असणार आहे कोणाच्या हाफ असणार आहे ह्या मोठ्या अँगलचं नाव काय ABC च्या म्हणजे ABC अँगलच्या हाफ कोण असणार आहे LBC तेच आपलं विचारलंय किती येते 60/2 म्हणजे किती 30 डिग्री तर ऑप्शन आला आपलं बघा 4 बघा आता आपण ह्याच पद्धतीने आता तिसरा क्वेश्चन बघणार आहोत सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यायचे असते बघा त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितले लेंथ ऑफ BT किती येते 3 सेंटीमीटर लेंथ ऑफ MT किती दिली बानो 4 सेंटीमीटर आणि काय सांगितलंय MT हा परपेंडिक्युलर आहे BC ला देअरफॉर अँगल MTB हा तयार होणार बानो 90 डिग्रीचा देअरफॉर इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल MTB अँगल MTB इज इक्वल टू 90 डिग्री आता हे परत लिहायची गरज नसते मी समोर सांगण्यासाठी परत लिहिलो आता इथे कोणता थेरम आपण देअरफॉर बाय पायथागोरस थेरम आपण काय म्हणणार ते BM चा स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे MT चा स्क्वेअर अधिक BT चा स्क्वेअर MT किती 4 त्याचा का स्क्वेअर BT 3 त्याचा आपण करा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 3 चा स्क्वेअर 9 म्हणजे किती आला आपला 25 जर BM स्क्वेअर 25 आहे तर BM किती असणार आहे 5 BM म्हणजे 5 असेल तर बघा BM इज इक्वल टू हे असणार आहे AM का त्या दोन काय का रेडियस का M काय सेंटर आहे म्हणून रेड आहे मग झालं AM आपल्याला मिळाली किती असणार ती 5 सेंटीमीटर आपल्याला काय विचारले त्यांनी AC विचारली आता नीट समजून घ्या बघा मी तुम्हाला पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं जर AB ही पूर्ण डायमीटर तयार असेल आणि ती ट्रायंगलची साईड असेल तर तो जो अँगल तयार होणार आहे हा अँगल C किती डिग्रीचा असणार आहे 90 डिग्रीचा असणार आहे कारण काय अँगल मेड इन सेमी सर्कल रिजन देअरफॉर AB इज इक्वल टू किती असणार आहे टोटल BM प्लस AM म्हणजे 5 अधिक 5 मतलब 10 सेंटीमीटर आपल्याला BC ची व्हॅल्यू या पद्धतीने करता येते किती असणार ती BT अधिक TC आपल्याला अगोदर क्वेश्चन मध्ये सांगितलं बघा BT आणि TC ह्या दोन इक्वल आहेत म्हणजे ही पण किती झाली 3 सेंटीमीटर झाली कोण TC तर BT किती 3 अधिक 3 म्हणजे 6 सेंटीमीटर आता आपण ह्या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल ACB अँगल ACB किती असणार आहे 90 डिग्रीचा देअरफॉर मग हायपोटेन्यूज कोण झाली AB झाली तर AB चा स्क्वेअर असणार आहे AC चा स्क्वेअर अधिक BC च्या स्क्वेअरचा AB चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर AB ची व्हॅल्यू आपण काढली आता कोणाचा 10 चा स्क्वेअर AC माहित नाही विचारलं तसं BC किती आपल्याला BC 6 सेंटीमीटर त्याचा आपण करा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर 100 AC स्क्वेअर 36 तर AC स्क्वेअर किती असणार मग
100 मायनस 36 म्हणजे किती 64. तर AC स्क्वेअर 64 आहे, तर AC असणार आहे आपली 8 आणि हेच आपलं विचारलं होतं आणि हे आपला ऑप्शन नंबर आहे 4. ह्या क्वेश्चनचा स्टेप थोड्याशा मोठ्या आहे पण बेसिक आऊट सांगतो शॉर्टकट मध्ये. सगळ्यात पहिले जो आपला दिला फिगर त्यामध्ये कोणाची व्हॅल्यू आपण चेक करा. बीटी दिलं, टीसी इक्वल सांगितलं, बीटी 3 तर टीसी पण 3 सेंटीमीटर, एमटी सांगितलं 4 सेंटीमीटर, आपल्याला विचारलं एसी. एवढ्या सगळ्या स्टेप फक्त बेसिक समजून सांगण्यासाठी गेलाय. शॉर्टकट बघा, हा ट्रॅक हा परपेंडिक्युलर म्हणजे त्याला 90 डिग्रीचा 3 4 5 हे पायथागोरन ट्रिपलेट आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. तर आपलं लगेच आन्सर येऊन जातं हा 5 सेंटीमीटर, हा 5 तर हा 5 म्हणजे टोटल किती झालं आपलं 10 सेंटीमीटर. हे 3 प्लस 3 तर टोटल किती झालं 6 सेंटीमीटर. म्हणजे दोघांचं काय करायचं आपल्याला, काय करायची पायथागोरस थेरम व्हॅल्यू काढायची. 10 चा स्क्वेअर 100, 6 चा 36, दोघांचं सबट्रॅक्शन किती आलं बाळांनो किती 64. तर 64 कोणाचा स्क्वेअर 8 चा, तर आपला आन्सर येतो 8. हा झाला शॉर्टकट. हे आपल्याला प्रॅक्टिस न येऊन जातं. आधीच कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. अगोदरपासून मी जर तुम्हाला शॉर्टकट देत राहिलो तर तुम्हाला बेसिक कन्सेप्टवर जे नॉलेज आहे ते क्लिअर होणार नाही. त्यामुळे व्यवस्थित सगळ्यांनी बेसिक पासून ते शॉर्टकट या दोन्ही पद्धतीने मी शिकवत जातो, दोन्ही सब गोष्टी समजून घ्या. आता आपण बघण्यात क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 साठी समजून घ्या, कोणतंही जे 4 व्हीलर असतं किंवा 2 व्हीलर कोणतंही बाईक असेल, कोणती गाडी असेल, तर त्याचं जे चाक असतं ते चाक ज्या पद्धतीनं त्या चाकाचं सरकमफरन्स असतं जेवढं तेवढं ते डिस्टन्स काय करत असतं नेहमी त्याच्या रोटेशन कव्हर करत असतं. तर आपल्याला इथं सांगितलंय की जो व्हील आहे त्याचं किती त्याचे डायमीटर, डायमीटरला आपण डी कन्सेप्ट डायमीटर आपण डायमीटर किती दिली त्यांनी आपल्याला 1.4 मीटर दिली, 1.4 मीटर दिली. त्याचं आपल्याला रोटेशन दिले, रोटेशन किती करता येते 750 आणि आपल्याला विचारलंय हे रोटेशन ह्या डायमीटर मध्ये किती डिस्टन्स कव्हर करणार. तर डिस्टन्स आपल्याला डी विचारलंय तर तिचे आपण काढू. तर मी समजून घ्या, आपल्याला अगोदर ह्या क्वेश्चन मध्ये सरकमफरन्स काढणं गरजेचं आहे. तर मग का बरं सांगितलंय, कारण की जेव्हा चाक फिरतं त्याच्यात जेवढं सरकमफरन्स असणार आहे तेवढं काय करणार की फिरण्यामध्ये त्याचं रोटेशन तेवढं क्रिएट करणार, तेवढं डिस्टन्स कव्हर करणार आहे. तर डिस्टन्स साठी आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे, सरकमफरन्स. सरकमफरन्सचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे पाय डी. जेव्हा डायमीटर दिला असेल तेव्हा, जेव्हा रेडियस दिला असेल तेव्हा तो आपण 2 पाया आर. हे तुम्हाला मी बेसिक सर्कलच्या टॉपिक मध्ये सांगितलेलं आहे. पाय व्हॅल्यू 22/7, डायमीटर दिली आपल्याला 1.4. 1.4 ला शॉर्टकट मध्ये कसं लिहायचं 14/10. इथं करणार आपण क्रॉस 7 1 7 7 2 14, 22 2 44 डिवायडेड बाय 10 मतलब 4.4. तर सरकमफरन्स किती आला आपली 4.4. तर डिस्टन्स साठी मी तुम्हाला सांगतो डिस्टन्सचा फॉर्म्युला कोणता आहे, डिस्टन्स इज इक्वल टू सरकमफरन्स इंटू नंबर ऑफ रोटेशन. हा फॉर्म्युला आहे, हे आपल्या समोरच्या क्वेश्चन मध्ये पण काय लागणार आहे. तर सरकमफरन्स 4.4, नंबर ऑफ रोटेशन झटक्यांचे 750. आता लक्षात द्या इथे एक पॉईंट आहे, इथे 0 आहे. एक पॉईंट नंतर म्हणजे पॉईंट नंतर एकच संख्या, इथे एकच 0. तर पॉईंट आणि 0 कॅन्सल होतील, राहतील 44 इंटू 75. इथे मी तुम्हाला एक हाफ डबलची कन्सेप्ट शिकवतो. बघा, हा नंबर इव्हन आहे, हा नंबर ऑड आहे आणि हा 5 चा मल्टिपल आहे. तर 75 ला केले मी डबल तर किती येतं 150. 44 ला केलं हाफ किती येतं ते किती 22. आता हे का आपण सांगतोय, कारण की हे ओरली करता यावं समजून आपल्याला. 22 ला आपण हाफ करता येतं, 150 ला डबल करता येतं किती 300. तर आपला आन्सर किती आलं 3300 मीटर. आता आपल्याला हे सांगितले किलोमीटर मध्ये, दोन आन्सर सांगितले. तर आपल्याला किलोमीटर इन मीटर, आता इन किलोमीटर आपण काय सांगणार किती 3.3 किलोमीटर. तर आपल्याला इथे दोन ऑप्शन चूज करायचे. तर ऑप्शन आपण बघूया 3.3 आणि कोणतं येतं तर 1 and 3. तर ऑप्शन नंबर आहे आपलं 1 and 3. समजलं. ह्याच सारखा अगोदर पुढचा जो क्वेश्चन आहे तो ऍज सेम आहे, आपण त्याच मेथडने परत सॉल्व्ह करणार आहोत. बघा, आपण चौथा क्वेश्चन सॉल्व्ह केला, 6वा आणि 7वा हे दोन्ही क्वेश्चन ह्या स्टेपनं ऍज इट इज आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर ते तुम्ही प्रॅक्टिस म्हणून ते नंतर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता आपण यातला 5वा क्वेश्चन सॉल्व्ह करू. बघा, 5व्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, मायनर आर्क दिली. मायनर आर्क सांगितलं तुम्हाला किती डिग्रीची आहे 160 डिग्रीची. तुम्हाला विचारली मेजर आर्क, मेजर आर्क विचारली. आता बघा, तुम्हाला मी सांगितलंय मेजर आर्कचा फॉर्म्युला. मेजर आर्क काय असते 360 डिग्री मायनस
मायनर आर्क म्हणजे 360 डिग्री मायनस 160 डिग्री मधलं 200. ऑप्शन नंबर 3 झालं. आता बघा 6वा क्वेश्चन, 7वा क्वेश्चन सेम, 5व्या क्वेश्चनच्या रिलेटेड आहे, ते तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करा. आता येऊ आपण 8व्या क्वेश्चन मध्ये. 8व्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पाठीमागची जी प्रॅक्टिस सेट आहे त्यामध्ये परपेंडिक्युलर जर आपण एखादा ड्रॉ केला कुठे क्वाड वरती, तर क्वाडचे किती तुकडे करते ते 2 तुकडे करते. या कन्सेप्टनं आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. तर परत त्या प्रॅक्टिस सेटचं पण रिव्हिजन होऊन जाते आपल्याला. यात आपल्याला दिले एबी किती दिली 48 सेंटीमीटर दिली. बघा इथे टाकू आपण 8वा क्वेश्चन. एबी दिली 48 सेंटीमीटर. परत आपल्याला काय दिले यामध्ये रेडियस ऑफ द सर्कल. आता रेडियस कोणती आहे, पी जर सेंटर असेल तर पीबी काय झाली आपली रेडियस झाली. तर पीबी किती दिले आपल्याला 25 सेंटीमीटर. आपल्याला काय विचारले त्यांनी पीएम म्हणजे कोणतं डिस्टन्स विचारले, सेंटर पासून ते कॉर्ड पर्यंत डिस्टन्स विचारले. मग बघा आता काय पीएम इज परपेंडिक्युलर टू एबी. तर काय स्टेटमेंट, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे काय एएम इज इक्वल टू एम बी, ही हाफ असणार आहे एबीच्या. आपल्याला पीबी दिली, आपल्याला इकडे एपी कन्स्ट्रक्शन करण्यापेक्षा जे दिले त्यामध्ये आपण यूज करू. पीबी दिले म्हणजे आपलं एमबी माहित असणं गरजेचं आहे. तर एमबी आपण डायरेक्ट घेऊ किती एबीच्या हाफ. एबी किती 48, 48 हाफ करा किती येतं ते 24 सेंटीमीटर. एमबी दिली आपली 24 सेंटीमीटर. आपल्याला काय माहिती आहे, रेडियस माहिती आहे किती येते 25 सेंटीमीटर. बघा इन ट्रायंगल कोणत्या ह्या ट्रायंगल मध्ये पीएमबी, अँगल पीएमबी इज इक्वल टू काय 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय ते पीबी चा स्क्वेअर बरोबर काय पीएम चा स्क्वेअर अधिक एमबी चा स्क्वेअर. पीबी किती आहे 25, त्याचा करा स्क्वेअर. पीएम माहित नाही तसं असतं. एमबी माहिती आहे आपलं किती आताच काढले आपण 24 सेंटीमीटर. 25 चा स्क्वेअर 625, पीएम चा स्क्वेअर 24 चा स्क्वेअर 576. हे इकडे वजाबाकीमध्ये आले तर पीएम चा स्क्वेअर आहे 625 मायनस 576 म्हणजे येथे 49. पीएम चा स्क्वेअर जर 49 आहे तर पीएम ची व्हॅल्यू आली आपली 7. आणि आपले हे विचारले याचा ऑप्शन नंबर आहे सेकंड. आता आपण लास्ट क्वेश्चन बघूयात. इफ P is a point on the circle with center O, length of OP 3.5 centimeter, which of the following segment of given length can be the chord of the circle? लक्षात घ्या 3.5 जरा आता हा क्वेश्चन आधी करून बघू. समजून घेऊ आपण बेसिक. ओ पी आपल्याला ओपी दिली 3.5 सेंटीमीटर. जर आपण ओपी ला रेडियस कन्सिडर केलं तर डायमीटर किती होणार आपले टोटल किती होणार आहे 7 सेंटीमीटर होणार. म्हणजे पी क्यू किती होणार आहे 7 सेंटीमीटर. म्हणजे जे आपलं सर्कल तयार झाले त्याची डायमीटर असणार आहे 7 सेंटीमीटर. आणि सगळ्यांना हे माहित पाहिजे की कोणत्याही सर्कलची लॉंगेस्ट कॉर्ड हे त्याची डायमीटर असते. जर लॉंगेस्ट कॉर्ड डायमीटर असेल त्याची व्हॅल्यू किती आहे 7. म्हणजे जे आपले ऑप्शन असणार आहे त्या सगळ्यामध्ये ज्याचं जी कॉर्ड असणार ह्या सर्कलची ती डायमीटर पेक्षा छोटी जायला पाहिजे किंवा याच्या बरोबर यायला पाहिजे. याच्या बरोबर आधी डायमीटर पेक्षा छोटी ऑप्शन मध्ये कोणती संख्या बघू. तर फर्स्ट ऑप्शन दिले 8 सेंटीमीटर आपल्या डायमीटर पेक्षा पुढे चालले. मग ऑप्शन नंबर 8 म्हणजे 1 काय येणार नाही. सेकंड आहे 5, थर्ड आहे 8.5 आणि फोर्थ आहे 9. तर 8.5 9 सेंटीमीटर हे दोन्ही ऑप्शन 7 सेंटीमीटर पेक्षा बिगर आहेत. तर आपला आन्सर असणार आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर असणार आहे 2. समजलं. हे क्वेश्चन होता आपला शेवटचा. तर आज आपण 15.2 हे प्रॅक्टिस पूर्णपणे सॉल्व्ह करून दिले आहे.